गेल्या 15 तासांपासून भोंदू अशोक खराच्या घरात ईडीकडून झाडाझडती. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सखोल तपास. इन्कम टॅक्स आणि ईडीची संयुक्तरित्या कारवाई. खरात संबंधित बांधकाम व्यावसायिकाच्या घरी ईडीचा छापा. ओझरमधील व्यावसायिक खरातचा निकटवर्तीय. खरातच्या जमिनींसंदर्भात ईडीची झाडाझडती. समता पतसंस्था खाते प्रकरणी प्रतिभा चाकणकरांची 8 तास चौकशी. तर ही खाती मी उघडली नाहीत. प्रतिभा चाकणकरांचा चौकशीवेळी जबाब. व्हॉट्सअपवर पाठवलेल्या कागदपत्रांचा खरातने खाते उघडण्यासाठी वापर केल्याचा आरोप. भोंदू अशोक खरातची गाडी ईडीकडून जप्त. खरातच्या आलिशान गाडीसह इतर मालमत्ता देखील जप्त करण्याची शक्यता. खरातच्या ईशान्येश्वर ट्रस्टच्या माजी विश्वस्त ललित पोफळेंच्या पुण्यातील ऑफिसवर छापेमारी. पोफळेंच्या घर आणि कार्यालयाची ईडीकडून झाडाझडती. कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी एचआरला 2 दिवसांची पोलीस कोठडी. आरोपी आणि एचआर अश्विनीमध्ये 78 मेल आणि 22 कॉल. सुनावणीवेळी धक्कादायक माहिती समोर. अकोला पालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद. सभापती नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक. मनमानी कंत्राट दिलं जात असल्याचा शिवसेनेचा आरोप. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्य लिलाव पूर्णपणे ठप्प. नव्या आणि जुन्या व्यापाऱ्यांमधील वादाचा फटका. संतप्त शेतकऱ्यांकडून कोटमगाव त्रिफुलीवर रास्ता रोको. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उद्या 135वी जयंती. देशभर उत्साहाचं वातावरण. जयंतीनिमित्त दीक्षाभूमी परिसर आणि वांद्रे सिलिंकवरही विद्युत रोषणाई. आणि 7 दशकांचा सुरेल प्रवास थांबला. आशा भोसलेंवर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार. शिवाजी पार्कच्या हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार.